राज्यामध्ये सध्या पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळतोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे। नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजितदादांचा निशाणा। मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन। शरद पवारांनी मुलासारखा पुतण्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवारांची टीका। पक्षफोडीचं चांगलं कर्म करणारा मुलगा काकांच्या मरणावर कसा काय टपलाय, जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना प्रत्युत्तर। लोकसभेलाही बोलले साहेबांची शेवटची निवडणूक, आताही म्हणतात साहेबांची शेवटची निवडणूक, नातवाकडे लक्ष द्या। मी पुतण्या असलो तरी त्यांच्या मुलासारखा आहे, अजित पवारांचं वक्तव्य। साहेबांची शेवटची निवडणूक असं कुठला शत्रू बोलतो, हे धक्कादायक वक्तव्य आहे। सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना उत्तर। विधानसभेला 50 ते 60 जागा निवडून येतील, जे मला सोडून गेले ते परत कधी निवडून येत नाही, शरद पवारांचा अजितदादांच्या तटावरती निशाणा। 2019 मध्ये भाजपासोबत जाण्यासाठी 5 बैठकीला शरद पवार, अमित शहांसह गौतम अदानींची उपस्थिती होती। अजित पवारांचा गौप्यस्फोट मात्र वाद उभा राहिल्यानंतर अदानी बैठकीत नसल्याचा दावा। गौतम अदानींच्या राजकारणाशी काडीचा संबंध नाही, धचा मा करण्यात आला। अदानींवरील प्रश्नावरून अजित पवारांची प्रतिक्रिया। सरकार पाडण्यासाठी कोणी पैसे दिले याचा गौप्यस्फोट अजित पवारांनीच केला। अदानींवरील अजित पवारांच्या गौप्यस्फोटावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। शिवसेना राष्ट्रवादी फोडण्यात आणि महाराष्ट्राचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात, संजय राऊतांचा हल्लाबोल। तर बैठकीबाबत अजित पवारांनाच विचारावं लागेल, पहाटेच्या शपथविधीबद्दल काहीच माहीत नव्हती, सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला। शरद पवारांचं सर्वात जास्त नुकसान कुणी केलं असेल तर जितेंद्र आव्हाड यांनी केलं। धनंजय मुंडेंचा आव्हाडांवर निशाणा, तर काकांच्या पाठीत खंजीर खुपसणारे धनंजय मुंडे अजित पवारांचेच भाऊ। धनंजय मुंडेंनी बहिणीला हे छळलं, जितेंद्र आव्हाड यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार।